आता एक मिनटं सरांनी पेन खायला टेके लक्ष द्या सरांनी. आता याच्यात आपल्याला 4 प्रॉपर्टीज बघायच्या. ह्या अँगल आणि साईडच्या किती प्रॉपर्टी आहे? 4 प्रॉपर्ट्या. ह्या 4 प्रॉपर्ट्या कोणत्या बघा, त्यातल्या आपण फर्स्ट प्रॉपर्टी बघू. प्रॉपर्टी नंबर फर्स्ट. प्रॉपर्टीज प्रॉपर्टी बघायची आपल्याला. प्रॉपर्टी नंबर काय बघू आता आपण? पहिली फर्स्ट एक प्रॉपर्टीज बघूयात. म्हणून पहिल्या प्रॉपर्टीचं नाव आहे ए टेस्ट. पहिली प्रॉपर्टी कोणती सांगितली मी तुम्हाला? ए टेस्ट. एचा अर्थ काय असणार आहे बरं? अँगल टेस्ट. याला म्हणतो आपण ट्रिपल ए टेस्ट किंवा ए टेस्ट. ट्रिपल ए टेस्ट. ट्रिपल ए टेस्ट काय ते असते बघा. आता सेम डायग्राम घेतो मी. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR हे 2 ट्रायंगल आहेत, बरोबर ना? हे 2 काय ट्रायंगल आहे. मग ह्या हे दोघं पण करस्पॉन्डिंग आहे, म्हणजे काय सेम एकमेकांना. आणि देन अँगल A इज कॉन्करंट टू अँगल काय असणार आहे? P. अँगल B इज कॉन्करंट टू अँगल कोणता असणार आहे? Q. आणि अँगल C इज कॉन्करंट टू अँगल कोणता असणार आहे? R. जर हे तिन्ही अँगल जर सेम असेल, काढलेले आपण बघा, 1 डॅशवाला, 2 डॅशवाला आणि 3 डॅशवाला, तिघं पण सेम काढले. आणि जर हे तिन्ही पण सेम असेल त्याचा अर्थ काय होईल? देन ट्रायंगल ABC is concurrent to triangle PQR. हे दोघं का कॉन्करंट आहे? का इक्वल आहे? बिकॉज बाय ए टेस्ट PQR काय होणार आहे? अँगल. देन ही जर हे तिन्ही पण अँगल जर इक्वल असेल त्याचा अर्थ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर कॉन्करंट. आणि का कॉन्करंट म्हणू शकतो? का इक्वल आले? तर बाय टेस्ट ए ने. लक्षात येईल का? ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. या सर्व प्रॉपर्टी आपल्याला पुढे जाऊन यूज करायच्या. ही पहिली एक प्रॉपर्टी लिहून घ्या. ही झाली. सेकंड प्रॉपर्टी आहे ए टेस्ट. ए टेस्टचा अर्थ काय असणार आहे? अँगल टेस्ट. अँगल टेस्ट म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे बरं? कोणत्याही 2 ट्रायंगलमधील 2 अँगल सेम असेल तर याचा अर्थ ते काय राहणार आहे? सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजेच काय म्हणायचं आहे? इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे बरं? ABC अँड अदर ट्रायंगल इज ट्रायंगल PQR. हे जे 3 ट्रायंगल आहे यातले कोणतेही 2 अँगल जर इक्वल असेल, म्हणजेच अँगल A बघा ना, अँगल A आणि अँगल P काय असणार इथं? चिन्ह दिले म्हणजे इक्वल आहेच आहे. आणि सेकंड कोणता बरं? अँगल B इज कॉन्करंट टू अँगल काय असणार आहे बरं? Q. आहे की 2 अँगल सेम दिले ना? याचा काही संबंध नाही, माहितीच नाही आपल्याला काय. पण हे 2 जर सेम असेल तर देअरफॉर जर हे दोघं जर इक्वल असेल त्याचा अर्थ हा झाला ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR इज कॉन्करंट. आणि हे काय इक्वल आहे? का कॉन्करंट आहे? तर बाय ए टेस्ट फॉर सिमिलर ट्रायंगल. बस एवढंच आहे. म्हणजे 2 अँगल जरी सेम असेल तरी सुद्धा ते 2 ट्रायंगल कसे असतात? सेमच असतात. लक्षात येईल का? मग ही एक सेकंड प्रॉपर्टी लिहून घ्या. प्रॉपर्टी बघायची. एक लक्ष सरांनी पेन खाली ठेवा. तिसरी प्रॉपर्टी काय? तिसऱ्या प्रॉपर्टीचं नाव आहे एस टेस्ट. व्हेरी गुड. याचा अर्थ काय असणार आहे? साईड. एचा अँगल आणि पुन्हा काय असणार आहे? साईड. म्हणजे काय प्रॉपर्टी असणार आहे? 2 साईड कशा पाहिजे? इक्वल. आणि एक अँगल काय पाहिजे? इक्वल. जर 2 साईड आणि एक अँगल जर इक्वल असेल तर याचा अर्थ त्या दोन्ही पण ट्रायंगल कशा असणार आहे? इक्वल, सिमिलर असणार आहे. हे लक्षात काय आहे? 2 ट्रायंगल्समध्ये 2 साईड अँड एक अँगल जर इक्वल असेल तर याचा अर्थ ते दिलेले दोन्ही पण ट्रायंगल कशा असणार आहे? इक्वल असणार आहेत. एक लक्ष द्या. म्हणून आपण म्हणू शकतो बघा, इन ट्रायंगल कोणता बरं? ABC अँड ट्रायंगल कोणता? PQR. ह्या 2 ट्रायंगलमध्ये
कोण सेम दिसतंय आपल्याला, एक अँगल सेम दिसतोय का, आहे ना. डायग्राम, ही डायग्राम काढा, प्रत्येकच वेगळा डायग्राम काढा. मग काय बरं, अँगल कोणता आहे बरं, ए इज कॉन्करंट टू अँगल कोणता असणार आहे, पी, बरोबर ना. ही झाली सपोज तुमची फर्स्ट इक्वेशन. अँड सेकंड, जर ह्या दोन साईड कशा असणार आहे, सेम असतील. पण कशा सेम असतील, त्या रेशोमध्ये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो कोणत्या दोन साईड बरं का, ह्या दोन किंवा ह्या ह्यात हे बघा, एक ही दोन आणि ही काय तीन साईड आहे. तीन साईडपैकी कोणत्या दोन साईड इक्वल आहे आणि एक अँगल जर इक्वल असेल त्याचा अर्थ ती कोणती प्रॉपर्टी असणार आहे, साईड अँगल साईड टेस्ट. आणि हे जर साईड अँगल साईड टेस्ट असेल त्याचा अर्थ त्या दोन्ही पण ट्रायंगल्स कसे असणार आहे, सिमिलर असणार आहे. अलग लक्षात. म्हणून थर्ड प्रॉपर्टी काय, हे झालं सोबत एक अँगल आहे. अजून काय म्हटलं इथं, ए बी अपॉन ए बीला कोण असेल सपोज, पी अँड सी इज इक्वल टू कोण असेल सपोज, बी सी अपॉन इथं असणार आहे क्यू आर. जर हे दोघं इक्वल असेल किंवा हे दोघं इक्वल असेल किंवा हे दोघं इक्वल असेल तर याचा अर्थ दोन साईड काय झाली, ही एक साईड आहे आणि ही दुसरी साईड आहे आणि दोन्ही पण साईड काय असणार आहे सपोज इक्वल असेल. तर आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ह्या इक्वेशननुसार आणि ह्या इक्वेशननुसार काय झालं, दोन साईड काय इथं काय ए बी अपॉन काय असणार आहे पी क्यू आणि इकडे काय असणार आहे बी सी अपॉन काय असणार आहे क्यू आर. मग आता इक्वेशन फर्स्ट मध्ये काय बरं, एक अँगल सेम आहे आणि इक्वेशन सेकंड मध्ये काय दोन साईड सेम आहे आणि दोन साईड आणि एक अँगल सेम असेल तर आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज कॉन्करंट टू ट्रायंगल कोणता असणार आहे पी क्यू आर. हे का कॉन्करंट असेल तर बाय प्रॉपर्टी ऑफ साइड अँगल साइड टेस्ट. तर हे दोघं काय असणार इक्वल असणार आहे. येईल का लक्षात आहे. ही तिसरी प्रॉपर्टी लिहून घ्या. आता आपल्याला प्रॉपर्टी नंबर कोणती बघायची आहे, फोर्थ प्रॉपर्टी. फोर्थ प्रॉपर्टी काय आहे, यस 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 टेस्ट. एस एस फॉर काय असणार आहे साइड 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 टेस्ट हे असणार आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यात काय होणार आहे, दोन ट्रायंगलमध्ये तिन्ही साईड जर सेम असतील त्याचा अर्थ ते काय असणार आहे सिमिलर ट्रायंगल्स. अलग लक्षात काय असणार सिमिलर ट्रायंगल. म्हणून आपण म्हणू शकतो बघा, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर ह्या दोन ट्रायंगलमध्ये दोघांच्या रेशो इक्वल असेल. काय असेल रेशो इक्वल म्हणजे फॉर एक्झाम्पल ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर. तिन्ही पण साईडचा रेशो जर इक्वल असेल तर ते काय असणार आहे, देन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर आर कॉन्करंट. आणि कशाने कॉन्करंट झाले, बाय यस यस टेस्ट. हे काय, कारण की तिघं पण रेशो काय सेम आहे आणि हे जर तिघं रेशो सेम असेल त्याचा अर्थ काय असणार आहे कॉन्करंट असणार आहे बाय टेस्ट यस यस यस. बस एवढंच. बघा आपण ही प्रॅक्टिस सेट 1.3 सुरू करायच्या आधी काय आपण एक्झाम्पल बघू आणि मग आपल्याला ते पुढचे व्यवस्थित कळतील काय. बघा सपोज मी फर्स्ट एक्झाम्पल घेतलं, एक डेमो म्हणून एक्झाम्पल घेतोय मी. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. सपोज तुम्हाला हे दोन ट्रायंगल दिलेले, ह्याचावाला जो अँगल आहे हा आहे सपोज 60 डिग्री, हा सुद्धा आहे 60 डिग्री, हा अँगल आहे 50 डिग्री, हा अँगल सुद्धा आहे 50 डिग्री. मग मला सांगा अँगल ए बी सी अँड अँगल पी क्यू आर हे सिमिलर आहे का नाही आहे. फक्त श्रावणी तू एकटी सांग आणि का ते पण उत्तर दे मला लवकर, बाकी कोणीच बोलणार नाही. दोन डायग्राम दिलेला आहे, त्या डायग्राममध्ये गिवन काय दिले बघा तुम्हाला, गिवन दिलेलं आहे ट्रायंगल अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री, त्यानंतर अँगल क्यू इज इक्वल टू 60 डिग्री, अँगल सी इज इक्वल टू 50 डिग्री, अँगल आर इज इक्वल टू 50 डिग्री अशी दिली तीन, बरोबर ना.
म्हणजे याचा अर्थ हा झाला देअरफॉर अँगल बी इज कॉन्करंट टू अँगल कोणता असणार आहे क्यू बरोबर. अँड देन नेक्स्ट अँगल सी इज कॉन्करंट टू अँगल कोणता असणार आहे आर. दोन अँगल काय सेम आणि दोन अँगल जर सेम असेल तर ते दोन्ही पण ट्रायंगल सेम असतात. म्हणून देअरफॉर ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर आर कॉन्करंट. का कॉन्करंट आहे तर बिकॉज वाय प्रॉपर्टी ए टेस्ट. दोन अँगल जर सेम असेल तर ते दोन्ही पण ट्रायंगल कशा असतात सिमिलर. लक्षात येईल का गेलो पटकन विचारती का लक्ष द्या सरांनी. आर ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर आर सिमिलर इफ yes then test. मग मला सांगा आता हे दोन ट्रायंगल्स इक्वल आहे का. समृद्धी इक्वल आहे की सांग मला. म्हणजे हे दोन्ही पण ट्रायंगल कसे असणार आहे सिमिलर का ते आपण बघू. आहे का नाही पहिले ते बघू. आता काय सेम दिसतं आपण यांच्यावाले साईड बघू ना साईड सेम आहे का नाही आहे. म्हणून आपण फर्स्ट काय बघू बघा साईड ए बी अपॉन रेशो काय बरं याचा आला पी क्यू. मग मला सांगा ए बी ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 2 अपॉन पी क्यू ची व्हॅल्यू किती दिली बरं आपल्याला सॉरी पी आणि क्यू ची काय दिली आहे 4 बरोबर ना. 4 नाही हा 4 दिलेली काय दिली आहे काय चुकलं का. अच्छा याची काय दिली आपल्याला 2 व्हॅल्यू दिली तिची काय दिली आपल्याला 4. म्हणजे इथं काय होऊ शकतं बरं सॉरी इथं काय होईल 1/2 1 चा 2 2 2 चा किती होणार आहे 4 1/2 येईल ना बरोबर. बरं याला इक्वेशन नंबर म्हणू आपण फर्स्ट. आता सेकंडमध्ये काय घेऊ आपण बी सी अपॉन क्यू आर. मग बी सी किती दिला आपल्याला 5 अपॉन क्यू आर किती दिला आपल्याला 10. 5 1 चा 5 5 2 चा किती होणार आहे 10 म्हणजे 1/2 काय आला 2. याला इक्वेशन नंबर म्हणू आपण सेकंड. मग बघा 1/2 1/2 म्हणजे दोन्ही पण साईड काय झाल्या म्हणजे साईड काय झाली सेम. आणि अजून एक साईड आता बाकीची साईड दिली का आपल्याला नाही आपण घेऊ शकत नाही. बट एक अँगल काय दिला आपल्याला सेम दिला ऑलरेडी गिवन आहे. आणि देअरफॉर आपण म्हणू शकतो अँड अँगल कोणता ए सी बी अँड अँगल पी आर क्यू आर काय दिलं आपल्याला कॉन्करंट. का कॉन्करंट दिला आहे बिकॉज गिवन आहे हे काय दिलं आपल्याला गिवन आहे. आणि याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 3. मग आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड. आणि तिघांनी आपण म्हणू शकतो काय दोन साईड इक्वल आहे आणि एक काय अँगल इक्वल आहे. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर आर कॉन्करंट किंवा सिमिलर बाय कोणती प्रॉपर्टी साईड अँगल साईड टेस्ट. हे दोघं काय झाले सिमिलर झाले बरोबर का नाही हे लक्षात आहे व्यवस्थित लिहून घ्या. चला आतापर्यंत आपण फक्त काय बघितलं 1.3 प्रॅक्टिस सेटसाठी 4 महत्त्वाच्या प्रॉपर्टी लागत होत्या. त्या 4 प्रॉपर्टीने काय होतं आपल्याला सिमिलर ट्रायंगल्स कळतात. पहिली कोणती प्रॉपर्टी बघितली आपण ए टेस्ट. सेकंड कोणती बघितली आपण ए टेस्ट. थर्ड कोणती बघितली आपण कोणती बघितली यस राईट. तिथं लागली टाळूवर लागली तुला काय टाळू लहानपणा होता माथा झाला तुझा अजून. आणि चौथी कोणती बघितली आपण यस. ह्या 4 टेस्ट व्यवस्थित बघा आणि नंतर मग आपण उद्या काय करू पुढचं 1.3 बघू.